ताबडतोब माईकडे संपर्क झाला त्याचा ठरलाय त्याचप्रमाणे रिक्षा पुढे पाठीमागा रिक्षा पुढे येईल त्याच्या पुढे नाही चला रिक्षा पुढे ठरल्याप्रमाणे जायचं महिना झाला करतोय चला पुढे चला रिक्षा येतात चला हे सगळं पाठीमागे यायला पाहिजे चला रिक्षा पुढे आता पाठीमागे या पुढे घ्या नाही ठरल्याप्रमाणे रिक्षा पुढे राहील वारकरी राहतील महिला राहतील पांढरे कपडे घाललेले पुढारी सगळं पाठीमागा चला ए मामा फोटोसाठी म्हणून गर्दी होते आणि उल्लेख केला प्रत्येक ठिकाणी असं होत आहे मी विनंती करतोय पुढे घ्या मी विनंती करतोय डीसी साहेबांना आमचं म्हणणं सांगायचं आहे कमिशनर साहेबांच्या समोर आमचं कैफियत मांडायची आहे आम्हाला काय त्रास होतो हे सांगण्यासाठी फक्त आलोय नो फोटोग्राफी मोर्चा ठरलाय त्याचप्रमाणे होणार त्याच्यात बदल नाही ऐन टायमाला कुठलंही स्वीकारला जाणार नाही काय तर सांगणार आरोग्य जशी सूचना देत त्याप्रमाणे आम्ही विनंती करतोय देशी साहेबांना आम्ही विनंती करण्यासाठी देशी साहेबांना आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत चला प्रशासन चला चला तुम्ही पुढे सांगणारे पुढे राहिले कसं समजणार या रिक्षा त्याच्या पुढे तुम्हाला विनंती करतो तुम्ही पाठीमागे राहा हा चला शिस्तीत आणि व्यवस्थित उद्या पुढे जे आहे अध्यक्ष साहेब तुम्ही रिक्षाच्या पाठीमागे आलं पाहिजे मी विनंती करतोय तुमच्या लोकांचं म्हणणं आहे पाठीमागे आलं पाहिजे पण एकटं टाकवा रस्ता पोलीस आहे पोलीस आम्हाला सहकार्य करत आहे चला माझ्या मिठ्यावर नंबर विनंती लोकांचा काय विरोध आहे लोकांचं काय म्हणणं आहे तेवढं माझ्या आम्हाला बाकीचं काय म्हणणं नसतं फक्त कचरा पण झाला पाहिजे कचरा पण झाला पाहिजे एवढ्यावरती सोबत करा आम्हाला आमच्यावर हिरावून घेतला जात आहे हा लवकर आणला पाहिजे आणि आम्हाला सत्य सवय झाला पाहिजे आमच्यावर अन्याय होत त्या ठिकाणी हटला बंद करो
आम्ही चिरमुरी उचगाव आणि कोणेवाडी कल्लेवळ बाची इथून आलोय. तुरमुरी उचगाव बाची आणि कोणेवाडी इथं आम्ही आलो. कल्लेवळ तिथनं कचरा आमच्या गावामध्ये टाकालेत. पुऱ्या बेळगावचा कचरा आणि कुठल्या खेड्याचं पण आमच्या गावामध्ये टाकालेत. ते हटवायसाठी आम्ही मोर्चागून आलेलो आहेत. काय पण कुत्री आणि आम्हाला शेताला पण जायला देण्यात आणि पाणी स्वच्छताने लई घाण व्हायले आणि पाणी पण घाण यायलंय गावामध्ये. त्याच्यापासून विहिरीचं आणि बोरचं पण पाणी घाण यायलंय. त्यामुळे पियाचं पण लई त्रास व्हायलाय. आणि काय बी करू मेच्या आत आम्ही कचरा हलवायला येलो नाही म्हटलं आम्ही मोर्चा बेंगूर पर्यंत नेईन खरं हा मोर्चा आम्ही पूर्ण करीन असं आमची हे आहे. आणि आम्हाला डीसी साहेबांनी चांगला निर्णय द्यायचा ही आम्ही त्यांच्याकडे कोशिश करायला आलोय. काय त्रास झाला मुलांना वगैरे हे का कचऱ्याची कचऱ्याची वास आले फार आणि मुलांना शाळेला जाताना सगळ्या जेवणामध्ये सगळं वास आले. भात जेवताना मागशा बसालेत आणि शेताला जाताना सगळे पाय पुसून आलेत. काजवा आणायला गेलेलो परवा दिवशीच कुत्री 10 पाट लागलेली. हातामध्ये विळा होता म्हणून वाचलो तर जाग्याला ठार झालो असतो. एवढंच बोलायचंय. चिरमुरी झालं तर आम्ही आमचं लग्न होऊन झालं 12 वर्ष. त्याच्या अगोदर आहे कचरा. 25 वर्ष झालं कचरा आहे. तेवढा वास येत नव्हती. आता जास्त वास राहिले. आता कसं मेलेली मशा गाये हे सगळं हाणून टाकायलेत. ते सगळं मग कुत्री ती हाडं हे वगैरे सगळं शेतामध्ये सगळीकडे टाकायलेत पसरायलेत. आणि एकटी जायचं शेताकडे असं हेच नाही तिकडं. ಕನ್ನಡ काय बोलू बोला. अरे बोल की घोषणा बेके बेको बोलू. कचरा डेपोमुळे आमच्या गावाला एवढा त्रास व्हायलाय की आमच्या गावची 80% जनता ही आजाराला आजारी पडत आहे. आणि प्रत्येक पाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या इथं काळं पाणी सांडपाणी यायलंय. आणि सांगायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी औषध गोळ्या चालू आहेत. पोटाचे विकार चालू आहेत. आमच्याच घरी आमच्या वडिलांना आजार झाला पोटाचा. ते शेताला जात होते पाणी पित होते शेताचं. या आजाराने त्यांना हे झालेलं आहे. मुलांना श्वास घ्यायला त्रास व्हायलाय. बाजूला मराठी शाळा आहे हायस्कूल आहे तिथं त्या मुलांना पण त्रास व्हायलाय. आणि शेतामध्ये सगळं आमच्या घाण पाणी झालं कचऱ्याचं. आता ऊन सगळं प्लास्टिक घाण आणि आमच्या कुत्र्यांचा त्रास व्हायलाय. सगळं आम्हाला तुरमुरीला लवकरात लवकर कचरा डेपो बंद झाला पाहिजे. आजूबाजूला वस्ती आहे. अन्याय
प्यायचं पाणी पुढे नीरू चिरमुरीचं दूषित पाणी आणलेलं आहे. चिरमुरीचं दूषित पाणी आणलेलं प्यायला दाखवायला हे वा ಕನ್ನಡ ಮರಾಠ ಇವತ್ತ ಚಿರಮೂರಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಆಗಿದ ಉತ್ಸವ ವಿಭಾಗದಿಂದ ಈ ಮೋರ್ಚಾ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ಗೆ ನಾವು ಚಿರಮೂರಿ ಕಚರಾ ಡಿಪೋ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನುವರೆಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಿವೇದನೆ ಕಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಚಿರಮೂರಿ ಊರದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗಿದೆ. ಮಾರ್ಕಂಡಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ ನೀರು ಬೆಳಗಾವಿ ಜನಕ್ಕೆ ನೀರು ಕುಡಿತಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಚರಾ ಡಿಪೋಟ್ ಬಸದ ನೀರು ಮಾರ್ಕಂಡಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಹೊರದಿದೆ. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಭಾಗದ MLA ಆದಂತ ಅಕ್ಕ ಅವರು ಚಿರಮೂರಿ ಮಾರ್ಕಂಡಿ ನದಿ ಪ್ರಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ ಕೆರೆಗೂ ಕುಡಿಯೋಣ ತುಂಬಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಜನರು ಕೂಡ ಸಾಯುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಜನರು ಕೂಡ ಸಾಯುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಇದರ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ದೇಶಿ ಅವರು ಆ ಕಚರಾ ಡಿಪೋ ಬಗ್ಗೆ ಏನು ಏನಿಲ್ಲ ಗಾಳಿ ಕಚರಾ ಒಗಿತಿದ್ದಾರೋ ಅದು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಇಲ್ಲ, ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು. ಚಿರಮೂರಿ ಜನರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿಕೊಡ್ಬೇಕು. ಈಗ ನಮ್ಮ ಚಿರಮೂರಿ ಗ್ರಾಮ ಹಾಗೂ ಉತ್ಸವ ಪಂಚಕೃಷಿ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಜನರಿಂದ ಒಂದು ಆಕ್ರೋಶವನ್ನು ಹೊರಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕಾಗಿ ನಾವು ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ ಅವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕೇಳ್ತಿದ್ದೇವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಚಿರಮೂರಿ ಬಾಚೆ ಕಲ್ಯಾಣ ಉತ್ಸಗಾವ್ ಬೋಸ್ಗಾ ಅಂದವಾಡಿ ಬೆಕ್ಕಿನಕೆರೆ ಬಸೂರ್ತ ಹಿಂಡಲ್ಗ ಹಿಂಗ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪಂಚಕೃಷಿದ ಊರುಗಳೆಲ್ಲ 11 ಊರದ ಜನರು ನಮ್ಮ ಈ ಮೋರ್ಚಾಗ ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ ನಿವೇದನೆ ಕೊಡಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರ್ತೇವೆ. किती वर्षापासून मी बघायला 75 वर्ष बघून मी चिरमुरी गावात पुष्कळ घाण वास उठून गेले. मग काय करता बघा आता तुम्ही काढूच पाहिजे म्हणून इकडे बघा आता आपला एवढे गुण सगळे हटलाच पाहिजे, हटलाच पाहिजे. हटलाच पाहिजे. कचरा डेपो हटलाच पाहिजे, हटलाच पाहिजे, हटलाच पाहिजे. कचरा डेपो हटलाच पाहिजे. न्याय ಬೇಕು, न्याय ಬೇಕು.
आणि ज्याप्रमाणे ठरलं होतं त्याप्रमाणे निवेदनचं प्रकरण झालेलं आहे. याच्यानंतर परत काय बदल करू नका, परत काही बदल करू नका. चला त्याच्याप्रमाणे सोशल मीडियाला आमचं निवेदन लोकांचं म्हणण्याचं आहे ते तुम्ही त्यांच्या त्यांनी सांगावं वस्तू करू. कचरा हटाव, चिरमुरी बचाव असल्याप्रमाणे निवेदन केलं जाईल. त्याच्यामध्ये बदल नाही. कचरा बंद, कचरा ज्याप्रमाणे ठरलेलं आहे माझ्या माता भगिनी आणि बांधव या कचरा डेपो बंद होण्यासाठी आलेले आहेत, बंद करून घेण्यासाठी आलेले आहेत. आमच्यावर जो अत्याचार होत आहे त्याची कैफियत मांडण्यासाठी, डीसी साहेबांना निवेदन देण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना हा विचारण्यासाठी ही जनता रस्त्यावर खुर्च्या खाली करा. मी विनंती करतोय याच्या सहभागी झालेल्या पंचक्रोशीतील माझ्या माता भगिनी आणि बांधव आणि तरुण यांचे हार्दिक स्वागत. कचरा हटाव आणि चिरमुरी आणि आजूबाजूचा परिसर बचाव ही एकाची एक विनंती घेऊन आम्ही आलेलो. माझ्या नागरिकांना विनंती करतोय, आमच्यावरती जो अत्याचार होत आहे, आमच्यावरती जो त्रास होत आहे, तो विचारत आहे, तो शुद्ध मराठीमध्ये सांगा. आम्ही साहेबांना निवेदन केल्यासाठी, आमचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांच्या समोर घ्या पडलं वगैरे या पडू नका जे मला व्हिडिओ करायला ते रिक्षा पार्ट घेऊन जा, जरा पार्ट घेऊन रिक्षा परिणाम होणारे घोषणा देताना शुद्ध मराठीमध्ये कचरा हटाव आणि चिरमुरीने आजूबाजूचा परिसर बचाव हे समजलं पाहिजे. तुम्ही काय म्हणायला हो, तुमचं म्हणणं समजलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, त्यांना माहिती होतं. चला, प्रशासक आम्हाला व्यवस्थितरित्या सहकार्य करत आहे, प्रशासक आम्हाला व्यवस्थित सहकार्य करत आहे, त्यांचे हे हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीनं आमच्यावर जे आमच्या बांधवांना आमच्या भागावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी
आम्ही काही चक्काजाम करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही देशी साहेबांना आमचं निवेदन देण्यासाठी आणि कॉर्पोरेशन कमिशनरला आमच्यावर जो काही त्रास होतो तो सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कृपया चिरमुरी गावातील आणि परिसरातील गावकऱ्यांना नम्र विनंती, आपल्या नियोजनप्रमाणे या ठिकाणी बसून घ्यायचंय. 5 वर्षाखालील महिला या ठिकाणी 5 महिला या ठिकाणी यायचंय. त्यानंतर गावचे जे नागरिक आहेत या ठिकाणी महिलांनी बसून घ्यायचंय. महिलांनी बसून घ्यायचंय आणि त्यानंतर ठरलेले जे आहेत मी विनंती करतोय माता भगिनींना बांधवांना माझ्या पंचबल गोष्टीतील हे बघा आम्ही कचरा बंद करण्यासाठी आमचं म्हणणं मांडण्यासाठी आलेलो आहोत. सर्व महिला आत येऊ देत, रस्त्यावरती असलेल्या सर्व महिला आत येऊ देत. सर्वांनी बसायचं आहे, सर्वांनी बसायचं आहे. बसा, आयच्या ठिकाणी बसा. महिलांना या इकडं, महिलांना या, महिलांना इकडे या रे.
असं या महिला सगळ्यांनी इकडे या, सगळ्यांनी या ठिकाणी या. बर सगळ्यांनी या, महिलांनी बसून घ्या. बसा तिथं आता बसा तिथंच बसा. बसा जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी बसा. तिथं वाट थोडा. महिला सगळ्या आत येऊ दे, महिला सगळ्या आत येऊ दे. मी डीसी साहेबांना विनंती करतोय, आमचे लोक बसल्यानंतर त्यांनी व्यवस्थित निवेदन स्वीकारावं. रोड येण्यासाठी महिलांना जागा करून द्या, महिलांना जागा करून द्या. अरे जागा करून द्या. मी विनंती करतोय, मी सर्वांना विनंती करतोय. आम्ही सर्वांना विनंती करतोय या ठिकाणी माझ्या माता भगिनी आणि बांधव मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्या. माझ्या माता भगिनींना बसण्याची व्यवस्था करून द्या. पत्रकार बंधूंना मी विनंती करतोय की तुम्ही तुमचे घेऊन नाही लोक जायला इकडे सरकारला बसण्याची तुम्ही एक एकटे घ्या. मी पत्रकार बंधूंना विनंती करतोय तुम्ही एकटे आपलं आपलं काम करा. या तुम्ही आत या, तुम्ही आत या. माझ्या सगळ्या माता भगिनीने बसायचं आहे. मराठीमध्ये द्या घोषणा. इकडे समोर आवाज येते चलो 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 आलेल्या सर्व महिलांना व नागरिकांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायला पाहिजे. बसल्याशिवाय तुमची संख्या कळणार नाही. इतक्या मोठ्या संख्येनं पश्चिम बेळगावचे लोक आले आहेत कचरा डेपो हलवण्यासाठी, प्रशासनाला जागा करण्यासाठी. तुम्ही सगळेजण बसून घेतल्याने तर कुणालाही कळणार नाही. जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या. वरचे रस्ते ब्लॉक करा. ते दोन्ही पण वरच्या रस्त्यावर बसा. जागा मिळत नसेल तर येणाऱ्या नागरिकांना विनंती आहे, जिथं आहे तिथं बसा. खालची जागा कमी पडलेली आहे. प्रशासनानं आधीच गेट पुढे केलेलं आहे. ಹೋಗ್ಲಿ ಅಕಡೆ ಕುಂದ್ರಲಿ. जिथं आहे तिथं सगळ्यांनी बसून घ्यायचं. वरून येणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे त्या रस्त्यावरच बसून घ्या. काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी इथे बसून घ्या. मी माझ्या माता भगिनींना आणि माझ्या बांधवांना नम्र विनंती करतो की सर्वांनी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आम्हाला चक्का जाम करायचा नाही. आम्हाला फक्त डीसी साहेबांना आमचं निवेदन द्यायचं आहे, आमचं म्हणणं मांडायचं आहे. झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं निवेदन द्यायचं आहे. झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी
तिथं सगळं पॅक झालं ते सगळ्यांना विनंती आहे. संख्या दाखवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बसून घ्यायचं आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने बसून घ्या. बसून घ्या, इथं ठिय्या आंदोलन करायचं आहे, ज्याच्याकडून तुमच्याकडे प्रशासनाचं लक्ष आहे, सरकारचं लक्ष आहे. त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं जे इथं कचरा डेपो निर्मूलनासाठी उपस्थित राहणार, कचरा डेपो ज्यांचं बंद करायचं ही ज्यांची इच्छा आहे, त्या सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी इथं तिथं थांबणार, सगळ्यांनी एक संघ एका जागेला थांबा. एका जागेला थांबून कचरा डेपो आपण आणून टाकून टाकायचं चिरमुरीच्या बाहेर. मी माझ्या बांधवाला आणि माझ्या भगिनीला विनंती करतोय, दोषी साहेबांना योगदान देण्यासाठी आणि आमच्या भागाचे कॉर्पोरेशन कमिशनर ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕಿದೆವು, ಪಂಚಾಯತ್ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕಿದೆವು, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕಿದೆವು, ಆಮೇಲೆ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕಿದೆವು. ಆಲ್ರೆಡಿ ಈ ಕಚರಾ ಹೋಗೋ ಮಟ್ಟ ಬಹಿಷ್ಕಾರ ಇರೋದನ್ನ ಕಾಯಮನ ಇರೋದು, ಕಚರಾ ಹೋದಾಗನ್ನ ನಾವು ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಡ್ತೇವೆ ಅಂತ ನಾವು ಈಗ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕ ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಅಂದಾರ. ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವೇನ ಇಲೆಕ್ಷನ್ಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಯಾರು ಒಳಗೆ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅದನ್ನ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಬಂದೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯವರಾಗಲಿ, ಸಮಿತಿ ಆಗಲಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ಪಾರ್ಟಿ ಕೂಡಿ ಐತಿ. ಈ ಯಾವ ಪಾರ್ಟಿಗೆ ನಾವು ಇದ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇದನ್ನ ನಿರ್ಣಯ ತಗೋಬೇಕು. ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ಆತಾಗಿಂದ ಏನು ರಾಡಿ ಇರ್ತೈತಲ್ಲ, ರಾಡಿ ಹೊಲಸು ಇರ್ತೈತಲ್ಲ, ಆ ಹೊಲಸ ತಗನೆ ಹೋಗಿ ಬಾಡಿಗೊಳದಾಗ ಒಳಗ ಬಾಯಿಗೊಳದಾಗ ಬರಕತ್ತಾವ, ಬೋರ್ಗದಾಗ ನೀರ್ ಬರತ್ತಾವ. ನಾಯಿಗಳು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 1000 ನಾಯಿ ಅದಾವ ಅಲ್ಲಿ, ಒಬ್ರ ಇಬ್ಬರು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಟನ್ಗಳು ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ಬೇಕ, ಬಡಿಗಳು ತಗೊಂಡ್ ಹೋಗ್ಬೇಕ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾರೇ ಹೊಲ್ದಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಹೋದ್ರೆ ನನ್ಗಳು ಕೊಂಡಿರ್ತಾವ. ಅವ್ರು ಒಂದು ಠಾಣಿ ತಗೊಂಡು ಹಿಂಗ್ ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋ ಟೈಮ್ಗೆ ಠಾಣಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ರೊಟ್ಟಿ ತಿನ್ನೋ ಟೈಮ್ಗೆ ಒಬ್ಬರು ಠಾಣಿ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೇಕು. ಆ ತರ ನನ್ನ ಸುದ್ದಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಬರಕತ್ತಾವು. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇಮಿಗೆ ತಾವು ಉತ್ತೇಜಿಸಬೇಕು. ಹಿಂಗ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದರು. 7,000 ಮಂದಿನ ಕೂಡಿಸಿ 2 ದಶಕ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದಂದ್ರೆ 20 ವರ್ಷ ಹೋರಾಟ. ಈಗ ಏನಾಗೈತೆ ಸರ್, 20 ವರ್ಷದಿಂದ ತೆಗಿತೇವೆ. ಪ್ರಭಾವಿ ಸಚಿವರಿದ್ದಾರೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಶಾಸಕರಿದ್ದಾರೆ, ಸರ್ಕಾರ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋರು ಅಂತ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಈಗ ಯಾಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ? ಈಗ ಏನಾಗೈತೆ ಸರ್, ಅವ್ರೆಲ್ಲ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡಕತ್ತಾರ. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದೆವು, ನಾವು ಸ್ವಂತನೇ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿಲ್ಲ. ಜನರ ಎಲ್ಲ ಸ್ವಂತನೇ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡು ಜನರೆಲ್ಲ ಇದ್ರ ಮುಂದೆ ಅದನ್ನ ಯಾವುದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ಲಿ, ಏನು ಇರ್ಲಿ, ಇದು ನಮ್ದು ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಲಿ, ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಇರ್ಲಿ, ಜಡ್ಪಿ ಇರ್ಲಿ, ಯಾರಿಗೂ ನಾವು ಒಳಗೆ ತಗೊಳಕ್ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವ್ರು ಬರ್ತಾನೆ ಬರತ್ತಾರ? ಯಾರ್ರಿ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಮೇಡಮ್ ಬರ್ತಾನೆ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಬರತ್ತಾರ? ಶಾಸಕರ ಇಲ್ಲ, ಬರ್ಲಿಲ್ಲ. ನಾವೇನು ಹೇಳಕ್ ಹೋಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಬರ್ತೇನೆ ಅಂದಿರು, ನಾವೇನು ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಬರ್ಬೋದು ಅನ್ನಿಸುದ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದನ್ನ ಬಂಧನ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆಯ್ತು, ನಿಮಗೆ ಏನ್ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ? ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಚ್ಚರಿಕೆ ಇದು ಒಂದೇ. ಈಗ ತುರ್ಮುರಿ ಆಗೈತ್ರಿ, ತುರ್ಮುರಿ ಬಹಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದೆವು. ಆಮೇಲೆ ಉಚ್ಗಾದವ್ರು ಮಾತಾಡಕತ್ತಾರ. ಉಚ್ಗಾವನ್ನ ಆದ್ಮೇಲೆ ಬಸೂರ್ತಿ, ಆಮೇಲೆ ಮನ್ನೂರ, ಆಮೇಲೆ ಬಾಚಿ, ಹಿಂಡಲ್ಗ, ಇವೆಲ್ಲ ಸುಳ್ಗ ಗಿಲ್ಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ, ಕಲ್ಯಾವಳಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಮಾತಾಡಿ ಏನ್ ನಿರ್ಣಯ ತಗೊಳೋದೈತೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು 5-6 ಜನರದ್ದು ಊರ್ದು ಎಲ್ಲ ನಿರ್ಣಯ ತಗೋತೇವೆ. ಎಲ್ಲ ಸಿಟಿ ಕಚರ ಎಲ್ಲ ತಂದು ನಮ್ ತುರ್ಮುರಿಯಾಗ ಹೋಗ್ಕೊಡಕತ್ತಾರು. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಅದು ಬಂದ್ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದನ್ನ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡೇವು. ಇವತ್ತು 2-3 ಸಾವಿರ ಜನ ಕೂಡಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಇವತ್ತು ನಾವು ಮಾತಾಡೋದು ಸಿದ್ದಪ್ಪ ಕಾಂಬ್ಳೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಏನ್ ತಪ್ಪು ಹೇಳಿ ಸರ್, ಏನಿಲ್ಲಲ್ಲ. ಯಾರು काय त्रास होतो याचे थोडक्यामध्ये माहिती आहे आमच्या बेळगावकर सांगतो. हायस्कूल आणि प्राथमिक शाळा आहे. त्या ठिकाणी आहे, जवळजवळ 5,000 लोक आहेत आणि त्या ठिकाणी कचरा टाकण्याचा गेलेला आहे. कचरा टाकलेला आहे. आणि तो नाला नदीला पोचतोय आणि पोचत असताना विहिरीमध्ये पाणी जातंय, बोरवेलमध्ये जातंय. यामुळे पाणी प्रदूषण झालेलं आहे, पाण्यामध्ये कीड पडलेलं आहे. हेच फक्त नव्हे तर या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे.
ही बेवारस कुत्री जवळजवळ हजारोच्या संख्येने आलेल्या आहेत. आमच्या ज्या महिला सरकार सांगतोय महिलांचं रक्षण करा, तर आमच्या या गावच्या महिला हल्ला होतोय. हे सरकारला मी विचारू इच्छितोय की हे काय खरोखर आम्ही संरक्षण करायला का? हेच नव्हे, भारत त्या नवतरुणावरती अवलंबून आहे, भारत अवलंबून आहे. असं तुम्ही सांगता तर या ठिकाणी शाळा आहे, त्या शाळेची मुलांना ते खाद्य मिळतंय. ते खाद्य खात असताना या ठिकाणी फक्त असतोय. आणि काही वेळा त्या माझ्या अन्नामध्ये पडतात, त्या माझ्या जेवणामध्ये पडतात. आणि ही मुलं आहेत कचरा डेपो ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಆದಂತ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತುರ್ಮುರಿ ಅಂತ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿಯ ಕಚರಾಗಳನ್ನ ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ತಂದು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 20 ವರ್ಷದಿಂದ ತಂದು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿರುವ ಹಳ್ಳಿಗಳು ಸುಮಾರು 50-60 ಹಳ್ಳಿಗಳಿದೆ. ಚುರುಮುರಿ ಗ್ರಾಮದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ಮತ್ತು ಜಲ ಮಾಲಿನ್ಯ ಕೆಟ್ಟೋಗಿದೆ. ಅಲ್ಲಿರುವ ನಾಯಿ ದನ ಕರುಗಳಿಗೂ ಅನುಕೂಲ ಇಲ್ದಂಗಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಮನುಷ್ಯರ ಜೀವನ ಅಂತ ಹೇಳಲೇಬಾರ್ದು. ಸರ್ಕಾರ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದೆಯಾ ಅಥವಾ ಈ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅನ್ಕೊಂಡಿದಾರ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ದಿನದಿಂದ 20 ವರ್ಷದಿಂದ ಅಲ್ಲಿ ರೈತರಿಗೂ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೂ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೂ ಕೊಳವೆ ಬಾವಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಅಶುದ್ಧ ನೀರು ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅಶುದ್ಧ ನೀರಾಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ವಾತಾವರಣ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಇರುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದರೆ ಎಲ್ಲ ಬಡ ಕುಟುಂಬದವರು ರೈತರು ಅಂತ ಜನರಿಗೆ ಯಾರು ಹಣಿಗಾಕಿ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕಳೆದ 20 ವರ್ಷದಿಂದ ಎಷ್ಟೋ ಜನ ನಮ್ಮ ಯುವಕರು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಎಷ್ಟೋ ಸರಿ ನಾವು ಇದ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನ ಜೈಲಿಗೆ ತಗೊಳ್ಳುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್ಕಾರ. ನಿಮ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಸಚಿವರಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಯಾಕೆ ಇದರಲ್ಲಿ ಗಮನ? ಅದೇ ಅವರು ಕಳೆದ 5 ವರ್ಷ ಹಿಂದ್ಗಡೆ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಈ ಮುಂದಿನ ಸಾರಿ ನಾನು ಆರಿಸ್ಕೊಂಬರ್ರಿ, ನಾನು ಕಚರ ತೆಗೆದು ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ. ಆರಿಸ್ತಕ್ಕಂಗೆ ತೆಗೆದೋಗ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಅವರಿಗೆ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ ಶಾಸಕರಿಗೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಆದಂತ ಸತೀಶಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಕಳಕಳಿಯಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಈ ಸಾರಿ ಮಾತ್ರ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಕುತ್ಕೋದಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ. ಕಳೆದ ಸಾರಿ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೇವೆ. ಈ ಸಾರಿ ಏನಾಗುತ್ತೋ ಪ್ರಾಣ ಹಾನಿ ಕೂಡ ಆಗ್ಬೋದು. ಆತರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಉಂಟಾಗಿದೆ. ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ ಯಾವುದೇ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಅದ್ರ ಇವರು ಮಾಡ್ತಿರೋದು ಕಚರಾ ಕುಂಡೆ ಹತ್ತಿರ ಎಷ್ಟೋ ಸ್ಕೂಲ್ಗಳಿದಾವೆ. ಆ ಸ್ಕೂಲ್ಗಳಿಗೆ ಬರ್ತಿರುವಂತ ಸ್ಕೂಲ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆನೂ ಕಡಿಮೆ ಆಗೋಗಿದೆ. ಕಾರಣ ಅಲ್ಲಿ ಇರೋ ವಾತಾವರಣದಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಸ್ಕೂಲ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು. ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಬಂದ್ ಆಗುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ. ಅಲ್ಲಿ 4 ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಬರ್ತವೆ. ನಿಯರೆಸ್ಟ್ ಕಲ್ಲೇವ, ತುರ್ಮೂರಿ, ಉಸ್ಗಾವ್ ಅಂತ ಇರೋ ಎಲ್ಲ ಸ್ಕೂಲಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರದೂಷಣ ವಾತಾವರಣ ಆಗಿದೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಹಾಂತೇಶ್ ದುರ್ಗಪ್ಪ ತಳವಾರು, ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವಾದ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಖಜಾಂಚಿ ಆದಂತ ಅವರು ಕೂಡ ಈ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.